जय हिंद. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दलबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा, 23 डिसेंबर 2024 म्हणजेच की आज महासमादेशक कार्यालय तिसरा माळा इथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. केंद्र शासनाने ज्या सूचना दिल्या होत्या राज्यांना, त्यामध्ये महासमादेशक मुंबई यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा समादेशक यांच्यामधील मानसेवे अधिकारी यांना चिंतन शिबिराबाबत मुंबईत बैठकबाबत बोलवण्यात आलेले होते. तर बघा, कोणत्या प्रकारची अपडेट आलेली आपल्यापर्यंत सविस्तर सांगतो. चिंतन शिबिराबाबत दिनांक 23/12/2024 संदर्भ आवक क्रमांक कार्य 3 चिंतन शिबिर 24-2687 हा त्यांच्या आवक जावक नंबर आहे मित्रांनो. CG ऑफिसकडून पाठवण्यात आलेले मुद्दे म्हणजेच की महासमादेशक कार्यालयाकडून पाठवण्यात आलेले मुद्दे आहे. बघा, होमगार्ड 20% स्ट्रेंथ वाढवणीचा प्रस्ताव म्हणजेच की सद्यस्थितीत आपल्या राज्यात 54-55 हजार होमगार्ड हे सध्या कार्यरत आहे ॲक्टिव्ह स्ट्रेंथ. त्यामध्ये 20% म्हणजेच की 10-12 हजार अजून संख्या वाढवण्यात यावी. दुसरं, पुनर्नोंदणी 3 वर्षावरून 5 वर्ष करणे. चिंतन शिबिर अधिकाऱ्याकडून या गोष्टीला विरोध झाला. म्हणजेच की 3 वर्षाची पुनर्नोंदणी ही कायमस्वरूपी बंद करून टाकावी, याबद्दल त्यांना विरोध केला. बरोबर आहे. आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत समिती, नगरपालिका यावर बंदोबस्त देण्यात यावा या संदर्भाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. 180 दिवस जास्तपेक्षा बंदोबस्त कसा देईल यावर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नंबर 5 आहे, गैरशिस्त वर्तणूक करणाऱ्या सैनिकांवर दंडात्मक कारवाई करून रक्कम 50 रुपये वजा करून 500 रुपये करण्याची तरतूद केलेली आहे. म्हणजेच की काही होमगार्ड जवान हे अधिकाऱ्यांना वागणूक देतात, त्याच्यामुळे याबद्दलसुद्धा एक तरतूद केलेली आहे की अधिकारी लोकांना रिस्पेक्ट द्या पदानुसार. तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच माननीय समादेशक रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील होमगार्डच्या वेलफेअरच्या विषयी सकारात्मक विषयी चर्चा झाल्या. म्हणजेच की जसं पोलिसांच्या वेलफेअर आहे, यामध्ये पैसा कटून त्यांना सुखसुविधा असतो, त्याप्रमाणे होमगार्डचीसुद्धा वेलफेअर स्थापन करण्यात यावा, याबद्दल सकारात्मक आहे शासन. ठीक आहे. म्हणजेच की CG ऑफिस महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी CG ऑफिस मुंबई येथे मुंबई आलेले होते. चिंतन शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक माननीय समादेशक रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाला सहमती दिली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातून कंपनी नायक अमोल सुरभासे व सेक्शन लीडर सुशील जाधव मुंबई चिंतनसाठी महाराष्ट्र सर्व जिल्हा प्रतिनिधी आलेले होते. तर बघा, अशा प्रकारची ही अपडेट आहे मित्रांनो. या प्रकारे मागण्या आहे, याबद्दल आता नक्कीच विचार केला जाईल आणि काही प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलेले आहे. तर या प्रकारचं लेटर आहे जे वाशिम जिल्ह्यातील काही अधिकारी आहेत यांच्या हे स्टेटमेंट दिसत आहे. म्हणजेच की हे बहुतेक गेले असावे तिथे मुंबईमध्ये चिंतन शिबिरामध्ये, म्हणून यांच्याकडून हा खुलासा करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारचं पत्र देखील आपल्याला प्राप्त होईलच, ज्यामध्ये आवक जावक नंबर देखील दिलेला आहे. तर चला मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे की होमगार्ड जवानांकरिता आगामी काळात नक्कीच माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब केंद्र शासनालासुद्धा पाठपुरावा करतील आणि होमगार्डला जास्तीत जास्त नोकरी आणि तसेच सुखसुविधा कसे देण्यात येईल याबद्दल ते काम करतील. तर चला मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. पुढे काही अजून महत्त्वाच्या अपडेट असल्या होमगार्डबद्दल तर आपल्याला नक्कीच कळवण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद.